अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच गुरुवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर गुरुवारचा दिवस हा सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। बघा, गुरुवारी केलेल्या उपायांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं। गुरुवारी केलेल्या उपायांनी आपले जे गुरु असतात ना, ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जेव्हा आपले गुरु आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हा आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व अडलेल्या ज्या इच्छा आहेत ह्या इच्छा पूर्ण होतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय किंवा जी सेवा सांगणार आहे, ही सेवा तुम्हाला रात्री झोपताना करायची आहे। गुरुवारच्या दिवशी रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र म्हणा। सकाळी उठून या मंत्राचा, या उपायाचा चमत्कार पहा। तुमच्या सर्व इच्छा झटाझट पूर्ण होऊ लागतील। अडलेली तुमची जी कामं आहेत ती पटापट मार्गी लागतील। ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते तर ते अडथळे दूर होतील, गुरूंची कृपा प्राप्त होऊन आणि तुमचं गुरुबळ जे आहे ते मजबूत होईल। अत्यंत प्रभावी सेवा आहे जी तुम्हाला गुरुवारच्याच रात्री झोपताना करायची आहे। तर कुठला मंत्र आहे, काय उपाय आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, गुरुवारी रात्री म्हणजे 12च्या आत, तुम्ही 8 वाजेपासून 12च्या आतमध्ये कधीही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता। याच्यासाठी तुम्हाला लागणार जे आहे ते म्हणजे तुळशीचं पान। बघा, तुळशीची 5 पानं घ्यायची आहेत। आता रात्री आपण तुळस तोडत नाही आणि व्हिडिओ मी थोडासा लेट बनवला। खरं तर थोडा अगोदर बनवला तर तुम्ही पानं तोडली असती, पण बघा पावसाचे दिवस चालू आहेत, वारा हवा सुटते आणि तुळशीची पानं खाली गळलेली असतात। तर सुकलेली असतील, पिवळी झालेली असतील चालतील, पण आपल्याला गळलेली ही तुळशीची 5 पानं घ्यायची आहेत। ज्यांना या गुरुवारी 5 पानं मिळाली नाहीत तर त्यांनी पुढच्या गुरुवारी हा उपाय करावा। ठीक आहे, पुढच्या गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल, पण याच्यासाठी तुम्हाला तुळशीची 5 पानं असणं आवश्यक आहे। आता आमच्या इथं जी तुळस आहे तर त्या तुळशीच्या खाली बऱ्याच वेळा भरपूर पानं गळलेली असतात। तुमच्या इथे बघा तुम्ही थोडीशी आजूबाजूला जर गळलेली पडलेली जी पानं असतात ती भेटली तर ती 5 पानं घ्या। ठीक आहे, सगळ्यात पहिले ही 5 पानं तुम्हाला आपल्या घरात आणायची आहेत। स्वच्छ पिण्यायोग्य म्हणजे शुद्ध जे जल असतं त्या जलाने ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। त्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये ही 5ही पानं तुम्हाला ठेवायची आहेत। आता सगळ्यात पहिले काय करायचं, तर तुळशीचं एक पान उचलायचं, उजव्या हातात घ्यायचं, त्या तुळशीच्या पानाला एक हळदीचा टिपका लावायचा। आपल्या देवघरात असणारी जी हळद असते, सुकीच हळद घेतली तरीही चालेल, त्या सुक्या हळदीचा टिपका इथे तुळशीच्या पानाला लावायचा। मनात एक इच्छा धरायची, कुठलीही इच्छा असेल तुमची, विवाह संदर्भात असेल, नोकरी संदर्भात असेल, प्रमोशन असेल, किंवा मग संतान प्राप्त असेल, किंवा मग गाडी बंगला, जी इच्छा असेल, धनप्राप्ती, कर्जमुक्ती, तर ती इच्छा फक्त तिथे व्यक्त करायची आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे। बघा, मंत्र जो आहे हा मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात। फक्त 7 वेळा हा एक मंत्र म्हणायचा। 7 वेळा हा मंत्र म्हणून 1 वेळा श्री स्वामी स्तवन म्हणायचं। नित्यसेवेच्या पुस्तकात 15 पेज नंबरवरती 15 पेज नंबरवरती श्री स्वामी स्तवन दिलेलं आहे। हे संपूर्ण स्वामी स्तवन म्हणायचं आहे। ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल, ज्यांना स्वामी स्तवन अजून माहिती नसेल किंवा सर्च करूनही ज्यांना नाही मिळालं, त्यांनी फक्त 1 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो म्हटला तरीही चालेल। एकतर स्वामी स्तवन म्हणा किंवा एकतर तारक मंत्र म्हणा, पण ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी स्वामी स्तवनच म्हणायचे, ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी तारक मंत्र म्हणा। म्हणजे विष्णू गायत्री मंत्र 7 वेळा आणि 1 वेळा स्वामी स्तवन किंवा तारक मंत्र, या 2 सेवा त्या पानावरती करून झाल्या तुळशीच्या पानावरती, की त्याच्यानंतर ते जे तुळशीचं पान आहे
ते एका कागदामध्ये किंवा एखाद्या कापडावरती, काळं कापड सोडून कुठलंही कापड घ्या आणि त्याच्यावरती हे तुळशीचं पान ठेवून द्या. पुन्हा दुसरं तुळशीचं पान उजव्या हातात घ्यायचं, पुन्हा हळदीचा ठिपका लावायचा. मात्र यावेळेस इच्छा वेगळी धरायची. ठीक आहे. यावेळेस दुसरी इच्छा पकडायची. पहिल्या पानात नोकरीची इच्छा पकडली असेल तर दुसऱ्या पानामध्ये तुम्ही कर्जमुक्तीची इच्छा व्यक्त करू शकता, धनप्राप्तीची इच्छा व्यक्त करू शकता. जी मनात असेल एखादी इच्छा तर ती दुसरी इच्छा त्या पानावरती व्यक्त करायची. पुन्हा 7 वेळा विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र म्हणून झाला की पुन्हा श्री स्वामी स्तवन म्हणायचं आणि एक वेळा श्री स्वामी स्तवन येत नसेल तर एक वेळा फक्त तारक मंत्र म्हणायचा. पुन्हा हे अभिमंत्रित केलेले जे पान आहे हे पान त्या कागदावरती किंवा त्या कापडावरती ठेवून द्यायचं. पुन्हा 3rd टाइम 3रं पान, 4th टाइम 4थं पान, 5व्या वेळा 5वं पान. अशी 5ही पानं तुम्हाला एक एक करत अभिमंत्रित करायची आहेत आणि अभिमंत्रित केलेली ही जी पानं आहेत ती तुम्हाला त्या कागदावरती किंवा त्या कापडावरती ठेवून त्याची एक पुडी करायची आहे. लक्षात ठेवा, 5ही वेळेस तुम्हाला तुमच्या 5 वेगळ्याच इच्छा व्यक्त करायच्या आहेत. आता कागदाची ही पुडी तुमची जी आहे ती तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायची आहे. जिथे तुम्ही झोपता तर तिथे उशीखाली गादीमध्ये तिथे ठेवून द्यायची. सकाळी उठायचं, स्वच्छ सुंदर स्नान करायचं. स्वच्छ सुंदर आपलं जे स्नान आहे ते करून झालं की त्यानंतर ही कागदाची पुडी काढायची. त्यामध्ये घातलेली जी 5 पानं आहेत ती तुळशीच्या जवळ नेऊन पुरायची. ही तुळस आहे, तुळशीच्या ज्या 4 बाजू असतील, कुंडी असेल, जे काही तुम्ही लावले त्याच्या 4 बाजू असतीलच. ही दिशा, ही दिशा, ही दिशा आणि ही दिशा. थोडी बोटानेच माती बाजूला करायची. त्या 4ही दिशांना ती तुम्हाला 4 पानं टाकायची आहेत आणि शेवटी जे 5वं पान राहील ते तुळशीच्या बुडाजवळ मातीतच दाबून द्यायचं. अशी ही 5ही पानं तुळशीजवळ दाबून द्यायची आणि तुळशी मातेला इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची. हा उपाय तुम्हाला सलग 5 गुरुवार करायचा आहे. या गुरुवारी, पुढच्या गुरुवारी, त्याच्या पुढच्या गुरुवारी आणि 5 मध्ये मासिक धर्माने एखादा गुरुवार गेला तर चालेल, त्याच्या पुढचा गुरुवार काउंट करा. 5 गुरुवारांमध्ये या 5 इच्छांपैकी तुमची एक तरी इच्छा पूर्ण होईल. आता जे खूप मनापासून करतील, खरंच श्रद्धेने कराल, मनात पूर्ण पॉझिटिव्हिटी ठेवून कराल तर 5 पैकी 5ही इच्छा पूर्ण होतील, 4ही होतील, 3ही होतील. पण तुम्हाला खात्रीने मी इतकं सांगू शकते की या उपायाने तुमची एक तरी इच्छा नक्की पूर्ण होईल. अत्यंत प्रभावी उपाय आहे, गुरुवारचा विशेष उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा.